निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे पिंपरी पालिकेतील कारभारावर बोललो, मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाष्य। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर विरोधात काम करू, आशिष शेलारांचा इशारा। कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही। महायुतीतील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजे। सूरज चव्हाणांचं आशिष शेलारांना उत्तर। अजितदादा 70,000 कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून बाकी। आमची जुनी पानं उलटण्याची इच्छा नाही। टीका करायला लागलो तर तुम्हाला बोलता येणार नाही, बावनकुळेंचा अजितदादांना इशारा। राज ठाकरेंच्या मुंबई उपनगरातील 20 शाखांना भेटीगाठी, तर उद्धव ठाकरेंकडूनही कार्यकर्त्यांसोबत संवाद दौरे सुरू। शिवाजी पार्कवर 11 तारखेला ठाकरे बंधूंची जाहीर सभा होणार। मुंबई महापालिकेसाठी ज्युनियर ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रचार। आदित्य आणि अमित ठाकरेंकडून मुंबईतील शाखांना भेटी। कलिना विधानसभा क्षेत्रातील 4 शाखांमध्ये दौरा। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरींच्या भाजप पक्षप्रवेशानंतर हेमंत कांबळे आणि राजा चौगले शिंदेंच्या शिवसेनेत, तर बदलापुरातील महिला शहराध्यक्ष संगीता चेंदणकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत। राज ठाकरेंनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहामध्ये राज ठाकरे हरले। भाजपमधील पक्षप्रवेशानंतर संतोष धुरींचा आरोप। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। प्रभाग 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे मनपात भाजपच्या विजयाची नांदी। चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। ऐरोली, घणसोली, कोपर खैराणेसह तुर्भेमध्ये रोड शो। नवी मुंबई पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेची भाजपसोबत लढत। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागतंय, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचं प्रत्युत्तर। अमित देशमुखांकडूनही वक्तव्याचा निषेध। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय। फडणवीसांची प्रतिक्रिया।